हाय गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। पुन्हा एकदा नवीन व्लॉग घेऊन आलोय आपण। आपण आलोय युथ मित्र मंडळ यांचा गणपती बाप्पा बघायला। खूप सुंदर अशी मूर्ती आहे। तर गाइस आम्ही दुसरा गणपती बघायला आलोय, मालाडचा महागणपती। बघू शकता खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। त्याच्या आजूबाजूला सुद्धा मूर्त्या ठेवल्यात। खूपच सुंदर मूर्ती आहे। तर गाइस आता आपण आलोय मालवणीचा विघ्नहर्ता जवळ। हे आपला मालवणी परिसरातील चांगली खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। मालवणीचा विघ्नहर्ता हा आमचा तिसरा गणपती आहे। मालवणीचा विघ्नहर्ता खूपच सुंदर अशी मूर्ती आहे ही। तर गाइस आता आम्ही आलोय मालवणीच्या पेशवाकडे। खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता कमलावरती आपला बाप्पा बसलाय। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आपली। तर आपला पाचवा गणपती आहे कलाकृती कंपाऊंडचा राजा। तुम्ही बघू शकता। तर गाइस आता आपण आलोय सहावी मूर्ती बघायला आपली मालवणीचा महाराजा। ही सुद्धा एक मूर्ती एक राक्षसावरती पाय ठेवून उभी राहणारी आहे। मस्त हातात धनुष्य बाण आहे, तलवार आहे। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। हे छोटे बाप्पा पण बघा। बोला गणपती बाप्पा मोरया। ते आपल्या बाप्पाचं थोडं ड्रॉइंग सुद्धा काढले, खूपच सुंदर। तर गाइस आता आपण आलोय सातवा गणपती बघायला मालवणीचा राजा। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। तेजूमाला म्हणून गणपती असतो मुंबईला, त्या थीम मध्ये गणपती आहे हा। तुम्ही बघू शकता गर्दी सुद्धा आहे इथे। आपला आठवा गणपती आहे मालवणीचा श्री। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। हाईट वगैरे खूपच चांगली आहे हिची पण। तर मालवणी परिसरात पण खूप चांगल्या मूर्त्या यायला लागल्यात। खूपच मन प्रसन्न होतं मूर्त्या बघून। तुम्ही सुद्धा बघू शकता। तर गाइस आपला नववा गणपती मालवणीचा कोलीवाड्याचा राजा। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे। डायमंडनी पूर्ण मूर्ती सजवलेली आहे। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। तर गाइस आपण आता 9 मूर्त्या बघितल्यात आपल्या मालाड परिसरात। खूपच चांगल्या अशा मूर्त्या होत्या। आता आपला व्लॉग एंड करतोय आपण। असंच सपोर्ट करा, असंच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। चला बाय।